नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले शिक्षक भरती मित्र या युट्यूब चॅनलवर स्वागत. मित्रांनो, आनंदाची बातमी म्हणजे पवित्र पोर्टल संदर्भात जी आर आला असून तो आपल्याला उपलब्ध झाला आहे. त्याची संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तसेच पवित्र पोर्टलची वेबसाईट काय हे देखील आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच ज्या काही डिटेल्स आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जातील, ज्यामध्ये पवित्र पोर्टलची वेबसाईट, जी-आरचं डिटेल यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जातील. मित्रांनो, शिक्षक भरती कशाप्रकारे होईल, तसेच जी-आरची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच पवित्र पोर्टलवर जाहिरात कशी द्यायची याविषयी सर्व माहिती आपण आजच्या एकाच ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. सबस्क्राईब करा शिक्षक भरती मित्र चॅनलला आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीविषयी लेटेस्ट अपडेट हे मिळत असतील. मित्रांनो, पवित्र पोर्टलचा जी-आर येणे ही खूप आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. तो जी-आरचं आपण संपूर्ण विश्लेषण करणार आहोत. मित्रांनो, त्यामध्ये सुरुवातीला जी-आरमध्ये असं दिले की वर्षातून 2 वेळा भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की वर्षातून 2 वेळा ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, परंतु ती आवश्यकतेनुसार असेल. जर आवश्यकता असेल तर वर्षातून 2दा ही भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते. त्यानंतर त्यांनी असं सांगितलंय की संस्था म्हणजे यामध्ये सगळ्या शाळा येतात. अनेक मुलं म्हणतात, की फक्त संस्थेची जाहिरात येणार का? संस्थेची जाहिरात येणार का? तर नाही मित्रांनो. संस्था म्हणजे जी-आरमध्ये असं स्पष्ट उल्लेख आहे, की सर्व शाळा त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, आदिवासी विकास भवन यासारख्या जेवढ्या काही शाळा असतात त्यांना एकच नाव त्यांनी असं संबोधलंय, ते म्हणजे संस्था. त्यानंतर आहे मुद्दा म्हणजे शाळेला युजर आयडी व पासवर्ड देण्यात येईल. त्यासाठी ज्या काही शाळा असतील त्यांना युजर आयडी व पासवर्ड असेल. त्या मार्फत ते आपल्या शाळेची जाहिरात पवित्र पोर्टलवर टाकत जातील. शाळांनी दिलेली माहिती समायोजनाअंती पवित्र पोर्टलवर सरळ मार्फत टाकली जाईल. यामध्ये 1 जानेवारी व 1 ऑक्टोबरचे बिंदू नामावलीचे अपडेट जे काय असतील ते सरळ पोर्टल मार्फत घेऊन जाहिरातीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. यामध्ये जे काही पेसा कायदा आहे, तो पेसा कायदा सुद्धा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जे काही पेसा क्षेत्रातील विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या कॅटेगरीनुसार म्हणजे जे काही पेसा कायदा आहे त्यानुसार रिझर्व्हेशन मिळू शकते. भरती प्रक्रिया ही वर्षातून 2 वेळा येणार आहे. ते म्हणजे मेमध्ये भरती प्रक्रिया होईल. त्यासाठी मार्च अखेरची रिक्त पदे ही ग्राह्य धरली जाणार आहेत. तर दुसरी भरती प्रक्रिया ही ऑक्टोबर म्हणजे सप्टेंबरमध्ये होईल. यासाठी ऑक्टोबरचे रिक्त पदे तसेच जानेवारीपर्यंत जी काही संभाव्य रिक्त पदे होतील यांची माहिती विचारात घेतली जाईल. म्हणजे भरती प्रक्रिया ही वर्षातून 2 वेळा होणार. ती म्हणजे एक मेमध्ये, दुसरी सप्टेंबरमध्ये. ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे, की भरती प्रक्रिया ही सतत आता यापुढे चालू राहणार आहे. मित्रांनो, ही भरती प्रक्रिया होत असताना जे काही बिंदू नामावली आहे, ती तपासूनच पवित्र पोर्टलवर जाहिरात टाकली जाणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. मित्रांनो, वर्षातून 2 वेळा भरती प्रक्रिया होणार. त्यामध्ये मेमध्ये होईल व एक सप्टेंबरमध्ये होईल. यासाठी मार्च अखेरची रिक्त पदे असतील, तसेच ऑक्टोबरची जी रिक्त पदे असतील, त्यासाठी जाहिरात द्यावी लागेल. ही जाहिरातचा प्रस्ताव त्यांना पवित्र पोर्टलवर संचालक यांना द्यावा लागेल. त्यासाठी त्यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही जाहिरातीसाठी प्रस्ताव पाठवावा लागेल. प्रस्ताव पाठवल्यानंतर वेळापत्रक निर्मित केले जाईल. तसेच ज्या शाळेने दिलेली जाहिरात ही तपासली जाईल. त्यानंतर ती योग्य असेल तर ती शाळेची मान्यता जाहिरातीसाठी दिली जाईल. तसेच त्या शाळेच्या दिलेल्या जाहिरातीमध्ये काही त्रुटी असतील तर ती जाहिरात रिजेक्ट केली जाईल. त्यामुळे पुन्हा शाळेला ती माहिती तपासून योग्य माहिती देऊन पुन्हा जाहिरात देणे बंधनकारक असेल. शाळेने दिलेल्या जाहिरातीचा प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर ही जाहिरात पवित्र पोर्टलवर दाखवेल. तसेच संस्थेच्या एका प्रतिनिधीस एक SMS पाठवला जाईल, की जेणेकरून त्यांना देखील समजेल, की आपल्या संस्थेची जाहिरात ही पवित्र पोर्टलवर टाकण्यात आली आहे. पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड झाल्यानंतर 3 दिवसाच्या आत संस्थेला 2 जास्त खपाच्या वृत्तपत्रामध्ये जाहिरात द्यावी लागणार आहे. ही जाहिरात दिल्यानंतर त्यांना पवित्र पोर्टलवर तसे अपलोड करणे देखील बंधनकारक आहे. जेणेकरून पवित्र पोर्टलवर देखील समजेल, की जाहिरात ही वर्तमानपत्रामध्ये देखील दिली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ही भरती प्रक्रिया असेल. म्हणजे वर्षातून 2 वेळा भरती प्रक्रिया होणार. त्यानंतर शाळा जाहिरातीसाठी प्रस्ताव मांडणार. प्रस्ताव गेल्यानंतर ती जाहिरात योग्य आहे की नाही याची तपासणी होणार. ती जर योग्य असेल तर त्या जाहिराती पवित्र पोर्टलवर दाखवण्यात येतील. पुढील मुद्दा आहे तो म्हणजे पात्र उमेदवार अर्ज करतील. मित्रांनो, अभियोग्यता चाचणीत मिळालेल्या गुणांसह पात्र उमेदवार दिलेल्या जाहिरातीला अनुसरून अर्ज करतील. उमेदवारांनी अर्ज करत असताना 20 प्राधान्यक्रम देता येतील. पण प्राधान्यक्रम संपल्यास जर जागा रिक्त असतील तर पुन्हा त्यांना 20 प्राधान्यक्रम देता येणार आहे. म्हणजे आपण दिलेल्या 20 प्राधान्यक्रमात आपल्याला जर शाळा मिळाली नाही तर आपल्याला पुन्हा
जागा जर रिक्त असतील तर आपल्याला पुन्हा 20 प्राधान्यक्रम देता येतील. त्यामुळे आपल्याला स्थानिक शाळा मिळण्यास खूप मोठी मदत होणार आहे. मित्रांनो, त्यामुळे जे काही मुलांना चांगले गुण आहेत ते आपल्या जवळच्या शाळेत नक्कीच लागू शकतात. पवित्र पोर्टलला फॉर्म भरून झाल्यानंतर जाहिरातीचा कालावधी संपल्यानंतर 5 कार्यालयीन दिवसात निवड सूची जाहीर करण्यात येईल. ही निवड सूची www.education.maharashtra.government.in या वेबसाईटवर असेल. ती लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. त्यानंतर संस्थेला देखील त्यांच्या लॉगिन आयडीवर निवड सूची उपलब्ध होईल. निवड झालेल्या उमेदवाराला संस्थेने नियुक्तीपत्र द्यावे लागेल. त्याआधी सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावे लागेल. ही व्हेरिफिकेशन 3 दिवसाच्या कार्यालयीन दिवसात करावी लागणार आहे. त्यानंतर उमेदवाराची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जो काही उमेदवार अर्हता धारण करत नसेल अशा उमेदवारासाठी ती अधिकारी त्याची नोंद पोर्टलवर करेल. परंतु उमेदवाराला काही आक्षेप घ्यायचा असेल तर त्याला 7 दिवसांचा कालावधी देण्यात येईल. त्यासाठी उमेदवाराने पोर्टलवर जाऊन आक्षेप नोंदवणे अनिवार्य आहे. अन्यथा 7 दिवसामध्ये जर उमेदवाराने आक्षेप नोंदवला नाही तर त्याची निवड ही रद्द करून वेटिंग मधील विद्यार्थ्यासाठी पुढील कागदपत्रे तपासणी केली जाईल. कागदपत्र तपासणी झाल्यानंतर उच्चतम गुण प्राप्त विद्यार्थ्यास संस्था 3 दिवसाच्या आत ईमेलने तसेच पोस्टने नियुक्तीपत्र पाठवेल. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर उमेदवारास मुख्याध्यापक रुजू करून घेईल. रुजू अहवाल त्यानंतर मुख्याध्यापक पोर्टलवर भरतील. त्यामुळे आपोआपच त्या उमेदवाराची माहिती सरेल पोर्टलवर तसेच शालार्थ पोर्टलवर देखील उपलब्ध होईल. त्यामुळे विद्यार्थ्यास कुठलीही माहिती अद्ययावत करणे नंतर गरजेचे असणार नाही. संस्थेने जर रुजू केले नाही तर अशा वेळेस त्या संस्थेचे जे काही पद भरती करण्यासाठी जाहिरात दिली असेल ते पद व्यपगत करण्यात येईल. त्यामुळे संस्थेला जो काही विद्यार्थी उपलब्ध असेल त्याला रुजू करून घेणे हेच पर्याय उपलब्ध आहे. त्याआधी उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, वय, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र तसेच टीईटी इतर सर्व प्रमाणपत्र याबाबत अपात्र असल्यास या संबंधित उमेदवाराची अर्हता संपुष्टात येईल. मात्र अर्हता पूर्ण करत असल्यास याच किंवा सुधारित गुणांच्या आधारे त्या उमेदवारास पुन्हा अर्ज करण्यास संधी मिळेल. म्हणजे या डॉक्युमेंटपैकी जर एखादं डॉक्युमेंट जरी नसेल तर उमेदवार अर्ज करण्यास वंचित राहू शकतो. त्यामुळे मित्रांनो, जे काही डॉक्युमेंट असतील ते आत्ताच काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला भरतीच्या वेळेस कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम येणार नाही. मित्रांनो, आत्ताच आपण जी-आर बद्दलची माहिती बघितली. तर आता पुढे बघूया पवित्र पोर्टल बद्दलची माहिती. पवित्र पोर्टलची वेबसाईट तसेच निवड पद्धती कशी असेल याविषयी. पवित्र पोर्टलची वेबसाईट ही www.edustop.maharashtra.government.in/पवित्र अशी आहे. ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण देत आहोत. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर आपण गेल्यानंतर आपल्याला लॉग इन करावं लागेल. लॉग इनसाठी आपल्याला टेटचा आयडी असणे आवश्यक आहे. आपण परीक्षाचा फॉर्म भरत असताना आपल्याला रजिस्ट्रेशन केलं होतं तेव्हा टेटचा आयडी मिळाला होता. तो टेटचा आयडी आपल्याला परीक्षा फॉर्म भरलेला असेल तर त्यावर उपलब्ध असेल. तो आपण टाकून लॉग इन करू शकता. त्यानंतर आपल्याला लॉग इन केल्यानंतर आपल्याला पासवर्ड आपल्या आवडीने टाकायचा आहे. त्यासाठी आपल्याला मोबाईलने व्हेरिफिकेशन करावं लागेल. मोबाईल व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला मोबाईल नंबर टाकून त्यावर ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी टाकल्यानंतर आपल्याला आपल्या आवडीचा पासवर्ड टाकावा लागेल. म्हणजे त्यानंतर तुमचं लॉग इन होऊन जाईल. मित्रांनो, लॉग इनचा आयडी तुमचा हा टेटचा आयडी असेल तर पासवर्ड तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता. त्यानंतर सर्व कॅन्डिडेटला रजिस्ट्रेशन करावं लागेल. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी टेट आयडीनुसार आपली प्रोफाईल क्रिएट केलेली असेल. प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर त्यानंतर कॅन्डिडेटला रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यामध्ये त्याला पर्सनल इन्फॉर्मेशन तसेच डिटेल्स सर्व प्रोव्हाईड करावे लागतील. जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन असतील तसे पर्सनल इन्फॉर्मेशन या सर्व करणे बंधनकारक आहे. त्यानंतर त्याला ॲप्लिकेशन करता येईल. ॲप्लिकेशन केल्यानंतर त्याला सेल्फ अटेस्टेशन केल्यानंतर माहितीमध्ये बदल करता येणार नाही. मित्रांनो, ही खूप मोठी महत्त्वाची बाब आहे. जोपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करता तोपर्यंत तुम्हाला माहितीमध्ये बदल करता येईल. परंतु त्यानंतर जर तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक केलं तर तुम्हाला माहितीमध्ये बदल करता येणार नाही. त्यामुळे सेल्फ अटेन्शन ही करत असताना काळजीपूर्वक पुन्हा एकदा माहिती तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारे पुढे माहितीमध्ये बदल करता येणार नाही. त्यामुळे अगोदरच माहिती एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा तपासा जेणेकरून कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही. माहितीमध्ये बदल करायचा असेल तर सेल्फ अटेन्शनच्या अगोदरच करता येईल. त्यामुळे माहिती अचूक भरा जेणेकरून तुम्हाला कुठला प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही. मित्रांनो, तुम्ही दिलेल्या टेट परीक्षेमध्ये कास्ट, कॅटेगरी, डेट ऑफ बर्थ तसंच मीडियम यामध्ये कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही.
अनेक विद्यार्थी म्हणत होते, की "सर कास्टमध्ये बदल करता येईल का? कॅटेगरीमध्ये बदल करता येईल का?" तर विद्यार्थ्यांनी नाही. यामध्ये आपल्याला कास्टसाठी आपण बदल करू शकत नाही. कॅटेगरी म्हणजे जर आपण अपंग टाकला असेल, तर आता अपंगचा दाखला नसेल, तर आपण त्यामध्ये बदल करू शकत नाही. आपण अपंग म्हणूनच आपल्याला ॲप्लिकेशन करावं लागेल. त्यानंतर डेट ऑफ बर्थमध्ये कुठल्याही प्रकारे चेंज करता येणार नाही. डेट ऑफ बर्थ म्हणजे जे आपण टेटसाठी डेट ऑफ बर्थ दिली, त्यामध्ये कुठल्याही प्रकारे बदल करता येणार नाही. ज्या विद्यार्थ्यांची डेट ऑफ बर्थ चुकली असेल टेट फॉर्म भरताना, तर त्यांनी नोडल ऑफिसर यांच्याशी संपर्क साधावा. त्यानंतर मीडियम, मीडियम जर काहींची इंग्लिश असेल, त्यांनी मराठी करता येणार नाही किंवा मराठीवाल्यांना इंग्लिश करता येणार नाही. त्यामुळे ही माहिती आपण बदलू शकत नाही. त्यानंतर आपल्याला टी-ईटीची माहिती ही भरावी लागणार आहे. टी-ईटीची माहिती भरत असताना आपल्याला योग्य डिटेल द्यावे लागतील. त्यामध्ये आपला टी-ईटीचा बैठक क्रमांक तसेच मिळालेले गुण टाकावे लागतील. ती जर माहिती मिसमॅच म्हणून येत असेल, तर आपल्याला जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अनेक विद्यार्थ्यांनी टेटचे फॉर्म भरताना चुकीचे टी-ई-टीचे मार्क टाकले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची टी पास नसताना देखील फॉर्म भरले गेले होते. अशा विद्यार्थ्यांसाठी इथं मिसमॅचचे नक्कीच ऑप्शन येऊ शकते. त्यामुळे जे विद्यार्थी टी-ई-टी पास नाहीत, ते 1 ते 8 वर्गासाठी पात्र नाहीत. अशा विद्यार्थ्यांचा फॉर्म पुढे भरलाच जाणार नाही. त्यामुळे असे विद्यार्थी आपोआपच गाळले जातील व जे विद्यार्थी खरोखरच टी-ई-टी पास आहेत, अशा विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम येणार नाहीत. जर अशा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आला, तर त्यांनी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा. वरील प्रकारे फॉर्म भरल्यानंतर आपल्याला त्या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट घ्यायची व ती कायमस्वरूपी जतन करून ठेवायची. त्या मिळालेल्या प्रिंटआउटवर आपण वॉटरमार्क आहे का ते बघून घ्या. त्या वॉटरमार्कमध्ये माननीय शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षऱ्या असतील. जेणेकरून तुम्ही भरलेला फॉर्म हा योग्य आहे व तो जेन्युइन फॉर्म आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे मित्रांनो वॉटरमार्कसुद्धा बघून घ्या व प्रिंट घेताना ती प्रिंट एकदम क्लिअर घ्या जेणेकरून पुढे कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. मित्रांनो, ही माहिती मी जे काही मला जे-आरची माहिती मिळाली, तसेच जे काही अदर इन्फॉर्मेशन मिळाली त्यानुसार देत आहोत. तसेच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे-आरचा पी-डी-एफ फाईलचे डिस्क्रिप्शन देत आहोत. तसेच पवित्र पोर्टलची वेबसाईट याची पण लिंक देत आहोत. तसेच जी काही एज्युकेशन ची लिंक आहे ती सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जे-आर बघू शकता. तसेच पवित्र पोर्टलची वेबसाईट सुद्धा बघू शकता. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल, तर तुमच्या शंकांचे निरसन नक्कीच झाले असेल. अजून देखील तुम्हाला काही शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून शिक्षक भरतीविषयीचे लेटेस्ट अपडेट हे तुम्हाला लवकरच मिळत असतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.